हरे राम हरे कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे कृष्ण राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलीकर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय भाऊ ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय केदारनाथ भगवान की जय अपने अपने माता पिता की जय बोलो रे भाई समझन की जय राधे राधे एक रमणी जय जय करी एक रमणी जय जय करी तया नाम धर्म ठेविती त्याची स्तुती सामान्य सकल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा मोरया मोरया भारताने तुझीच सेवा काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा धातू घाल पोटी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आचरिता महापुण्यराशी नमस्कार माझा ज्ञानेश्वराशी कलावन्य जीवो धराधावतारं कलाकाकते योजिकाव विमोहं कलानिश्च बाधा करवासरक्षं समाधिमूर्तिं भजे ज्ञानदेवं येथ वडील जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची अनुभूती सामान्य सकळ प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देत असतो असा की आज या ठिकाणी तावरे परिवारातील बाबासाहेब तावरे या बाबांना जाऊन 24 वर्षे आज पूर्ण झाले आहेत. त्यांच्या जाण्याने तावरे परिवारावर जो काही दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांना देश ईश्वर त्यांनी प्रार्थना करते. तसेच माझी गुरुवर्य महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार श्री भक्त परायण वनिताई रावसाहेब जाधव यांच्या गुरुकृपेने
शिक्षक माझे आई वडील यांच्या गुरु आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या प्रवचनाची सेवेला सुरुवात करते. प्रस्तुत प्रसंगी प्रवचनरूपी सेवे करता निवडलेली ओवी ज्ञानांचे ज्ञानराज बाल ज्ञान योगी साधकांची मायबाप यांच्या ज्ञानेश्वरीतील एक गोड ओवी मी आज आपल्या प्रवचनरूपी सेवे करता निवडलेली आहे. जर जगायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगा, जगायचं असेल तर धर्मवीर संभाजी महाराजांसारखं जगा, जगायचं असेल शूरवीर सैनिकांसारखं जगा. आपण जो दररोज कायम नारा देतो जय जवान जय किसान, जय जवान म्हणजे जो आपल्याला अन्न देतो पाणी देतो त्याच्यामुळे आज आपण त्या ठिकाणी जेवतो झोपतो तो म्हणजे सैनिक, तो म्हणजे शेतकरी. आणि रात्रीचं बेडवर झोपताना आपण एक झोपतो तो म्हणजे आपल्या भारताचं रक्षण करणारा सैनिक. या दोन लोकांना कधीच विसरू नका, कारण यांच्यामुळे आज आपण सुखी आहोत. एक म्हणजे किसान आणि एक म्हणजे जवान. त्यांच्या रात्रीचं जेवताना नाव घ्या, जेवताना विसरू नका माझ्या किसानाला आणि झोपताना बेडवर झोपताना विसरू नका माझ्या किसानाला, माझ्या जवानाला, कारण या दोन लोकांमुळे आज आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत. बघा, एका गावात केशव गोसावी नावाचा मुलगा होता. त्याची आई 5 वर्षाची असताना त्याची आई त्याला सोडून गेली. त्या सगळ्या कुटुंबाचा भार त्या बापावर आला होता. त्या बापाची अवस्था काय अवघड होती. त्या बापाला इथून हात नव्हते, छोटे हात होते त्या बापाला. तो बाप ते केशवच्या लहानपणापासून तो मोठ्यापर्यंत तो बाप केशवचं काम करत गेला. त्या बापाला पीठ मळता येत नव्हतं तरी तो बाप त्या केशवला भाकरी थापून खायला द्यायचा, शाळेत पाठवायचा, छोट्या हातानं भाकरी थापायचा, चपात्या लाटायचा, चपात्या भाजायचा, सर्व काम तो बापच करायचा. आता केशव हळूहळू मोठा होऊ लागला. आता केशवला तुझ्या बापाच्या कष्टाची जाणीव होऊ लागली. आता केशव बापाच्या कष्टामध्ये थोडी मदत करायचा. त्या बापाला काही काम करायचं, त्या बापाचं थोडं वजन हलकं झालं होतं. आता केशव जसा मोठा होत गेला तसं त्या बापाला वाटलं, अरे आता माझा मुलगा काय बाबाच्या सैन्यामध्ये भरती व्हावा अशी माझी इच्छा आहे. तेव्हा तो केशवला बोलवतो, केशव, अरे केशव इकडे ये, माझं जरा ऐक, माझं एक स्वप्न आहे रे, तू सैन्यामध्ये भरती हो. तो बाबा म्हणतो, तो केशव म्हणतो, अहो बाबा तुमचं स्वप्न आहे ना, तर मी सैन्यामध्ये भरती होतो. तेव्हा तो बाप म्हणतो, तेव्हा त्या बापाला आनंद होतो. तेव्हा तो बाप म्हणतो, आता तू अकॅडमी जॉईन कर. तेव्हा केशव 10वी 12वी पास झाल्यानंतर आता तो अकॅडमी जॉईन करतो. अकॅडमीला जातो, खूप कष्ट तो घेतो. आता व्यायाम करतो, सकाळ उठून तो धावायला जात असेल. आता त्याने लेखी परीक्षा दिल्या, लेखी परीक्षा पास करून आता लेखी परीक्षा पास केल्या आणि त्याला एक लेटर मिळालं. त्या लेटर मध्ये लिहिलं होतं की केशव, तुला या तारखेला, या दिवशी, या महिन्यात तुला या वेळेत तिथं इंटरव्ह्यू देण्याकरता हजर व्हायचे. त्यावेळेस इंटरव्ह्यू देण्याकरता तो केशव त्या ठिकाणी त्याला जायचं होतं. त्यावेळेस त्या केशवाला वाटलं आता आपल्या बापाचं स्वप्न पूर्ण होणार. तेव्हा तो दिवस उजाडला. केशव आता आवरायला लागला आणि आता केशवच्या त्या दिवसाचा दिवस उजाडला. त्याने फार कष्ट घेतले. आता केशव इंटरव्ह्यू जाण्याकरता त्यांनी रेडी झाला आणि आता इंटरव्ह्यू बापाचं दर्शन घेऊन आणि आईच्या पुण्यस्मरणाला वंदन करून तो आता इंटरव्ह्यू देण्याकरता निघाला. त्याने इंटरव्ह्यू दिला. आता इंटरव्ह्यू दिल्यानंतर काही वेळानं त्याला एक पत्र मिळालं. त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं, केशव गोसावी, तू आता या इंटरव्ह्यू मध्ये पात्र ठरला, तू पास झालाय, तुला या तारखेला या ठिकाणी सीमेवरती जॉईन व्हायचंय. हे पत्र वाचतात केशवला आनंद नाही झाला. केशवला फार दुःख झालं. का? त्याला वाटलं, अरे माझ्या बापाचं स्वप्न तर पूर्ण झालं, पण आता छोट्या हाताचा बाप जीवनभर काय भाकरीच थापत राहील का रे? त्या केशवला वाटलं आता मी हे पत्र लपून ठेवावं. तेव्हा तो केशवने त्या उशी खाली ते पत्र लपून ठेवलं. ते लेटर त्यानं लपून ठेवलं, कोणालाही कळून दिलं नाही. पण ही बातमी अख्ख्या गावभर पसरली. त्या बापाला काही कळालं नाही. तेव्हा तो
केशव दोन तीन दिवसानं ते केशवचं पत्र त्या बापाच्या हाताला लागलं. तेव्हा त्या पत्रामध्ये त्यानं वाचलं आणि त्या केशवला त्यानं बोलावलं. केशव, का रे तू सैन्यामध्ये भरती झाला, ती बातमी मला का कळवली नाही? तेव्हा तो केशव म्हणतो, बाबा मला सैन्यामध्ये नाही जायचं. बाबा, मला तुमचीच सेवा करायची आहे. लहानपणापासून जर तुम्हीच माझी सेवा केली ना, आता मला तुमची सेवा करायची आहे. तेव्हा तो बाबा म्हणतो, अरे तू माझा काय घेऊन बसला? मी आज आहे नाही तर उद्या नाही रे. तू त्या सीमेवर जा, तुझ्या मातृभूमीची सेवा कर. तेव्हा तो बाप म्हणत होता, तू जा सैन्यामध्ये. तर तू लेक काय ऐकत नव्हता, तो केशव ऐकत नव्हता. तो म्हणत होता, बाबा मला तुमचीच सेवा करायची आहे. तेव्हा तो केशव म्हणतो, आता बाबाचं एवढं स्वप्नच आहे ना, तर मी काय करतो, माझं लग्न करतो आणि बाबाला एक सून आणून देतो. म्हणजे बाबाला आयुष्यभर माझ्या त्या छोट्या हातानं बाबाला भाकरी थापावं नाही लागणार. तेव्हा तो केशव लग्न करतो आणि त्याच्या घरात एक सून आणतो. आणि आता केशव सीमेवर जातो, सीमेवर लढतो. इकडे आता बायको बापाचं काम करत असते, त्या वडिलांचं काम करत असते. आता केशवला आता सुट्ट्या लागणार होत्या. तेव्हा केशव आता घरी येणार होता. केशवने फोन केला घरी की बाबा मी घरी येतोय, मी आता घरी येतोय. तेव्हा तो बाप म्हणाला, अरे माझा मुलगा घरी येतोय. तेव्हा तो केशवने रात्रीचे 12 वाजता फोन केला, बाबा मी उद्या घरी येतोय. तेव्हा तो केशव म्हणाला, बाबा मी घरी येतोय. त्या बाबाला फोन केला. बाबाला फार आनंद झाला की अरे माझा मुलगा 8-9 महिन्यातून आज पहिल्यांदा घरी येतोय. आता तो घरी येणार. त्यामुळे त्याने त्याच्या पतीला त्याच्या सुनाला सांगितलं की अगं तुझा पती सीमेवरून घरी येतोय. त्या पत्नीला फार आनंद झाला. आता तो केशव घरी येणार होता. उद्याचा दिवस उजाडणार होता. रात्रीचा अचानक त्या अतिरेक्यांनी रात्रीचा हल्ला केला. तिकडून आपल्या पाकिस्तानाने हल्ला केला आपल्या भारतावर. तेव्हा रात्रीच 12 वाजता यांना उठून त्या सीमेवर लढण्याकरता जावं लागलं. सीमेवर गेले. लढता इकडून हे गोळ्या झाडत होते, तिकडून ते गोळ्या झाडत होते. यांच्या बंदुकीतून एक गोळी बाहेर पडत होती. अतिरेकी हीच गोळ्या मारत होत्या. कुठून तरी 4 गोळ्या आल्या आणि केशव होता इथे धाड छातीवर लागल्या. केशव तिथे शहीद झाला. आता केशव शहीद झाला. त्या बाबाला वाटलं अरे उद्या मला केशव येतोय. त्या बापाला माहित नव्हतं की मला केशव सीमेवरती शहीद झालाय. आता त्या बापाला वाटलं अरे उद्या मला मुलगा येणार आहे. त्या बापाला फार आनंद होता. रात्रीच्या आनंदाच्या भरात त्याला झोप नाही आली. आता दुसरा दिवस उजाडला. तो बाप आतुरतेनं वाट पाहत होता केशवची की अरे माझा मुलगा 9च्या एसटीने येईल, 10च्या एसटीने येईल. 9 वाजले. 9ची एसटी येऊन गेली. त्या बापाचा मुलगा काय खाली उतरला नाही. तो केशव खाली उतरला नाही. 2 वाजले, 3 वाजले. असा दिवस पुढे ढकलत गेला. त्या बापाची आता आशा सुटली. आता 5 वाजले. एसटीतून त्याचा मुलगा काय उतरलाच नाही. पण आता एक त्या गावात अँब्युलन्स वाजत त्या गावामध्ये आली आणि त्या गावामध्ये ती अँब्युलन्स आली. त्या बापाला वाटलं अरे काय झालं, काही सण नाही, काही नाही. ते पत्नी बापाला सासऱ्यांना विचारते का हो काय झालं तर नाही ना गावात. तो बाप म्हणतो अगं असे काही विचार डोक्यामध्ये घेऊ नको, झालं असेल काहीतरी. पण ती पत्नी म्हणते का हो ही गाडी आपल्या घराच्या दिशेनं का येते. तेव्हा त्या बापालाही काही कळत नाही, त्या पत्नीलाही काही कळत नाही. ते 4 सैनिक त्या गाडीतून खाली उतरतात आणि त्या केशवची पार्थिव खाली करतात. केशवची पार्थिव खाली घेतात. त्या तिरंग्यामध्ये लपेटलेली ती पेटी ती उघडतात. ती पत्नी धाडकन त्याच्यावर पडून रडायला लागली. ती म्हणती उद्या भाऊबीज होते की उद्या माझे पत्नी घरी येणार होते. पण आज ते शहीद झाले. आता बघा इतकं अवघड जीवन त्या सैनिकाचं असतं. लहानपणी माय बाप जाऊ नये, तारुण्यात पती जाऊ नये आणि म्हातारपणी लेक जाऊ नये. पण हे 3ही कष्ट ज्या सैनिकाच्या घराला भोगावे लागतात. इतकं दुःख त्यांना सहन करावं लागतं. अरे जेव्हा आपल्या इथे दिवाळी असते तेव्हा त्यांच्या इथं होळी असते. आणि जेव्हा आपण घरात होतो ना तेव्हा ते तिथे सीमेवर लढत होते. अतिरेक्यांची लढा देत होते. का तर आपला भारत देश सुरक्षित राहावा, सुशिक्षित राहावा.
ये मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. फार कष्ट त्या कुटुंबाला भोगावे लागतात. अरे आज एका कुटुंबातले एक जवान गेला, एक शहीद जवान गेला. काय अरे या कलियुगात तुम्ही जन्म घेतलाय ना, तर काहीतरी कीर्ती आपण या देशामध्ये केली पाहिजे रे. या कलियुगात जन्माला येऊन आपण अशी काही कीर्ती केली पाहिजे का आपली उत्तमाची कीर्ती काहीतरी पाठीमागे राहिली पाहिजे. बघा आता जसं या बाबासाहेबांनी आज काहीतरी पाठीमागे यांच्या काहीतरी कीर्ती राहिली, जसे जवान होते त्यांची कीर्ती आपल्याला काहीतरी मागे राहिली. अरे तुम्ही आजपासून लहानपणापासून निश्चय करा की मला सैन्यामध्ये भरती व्हायचंय, तर आपल्या गावातून एक ना एक मुलगा असा असेल तो सैन्यामध्ये भरती होणार आणि आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करणार. बघा आता एका गावात कुटुंब होतं, फार गरीब कुटुंब होतं. हातके कपडे त्या बापाला घालून त्या मुलांना शिकवण्याचा निश्चय त्या बापाने केला. आता त्या बापाला 2 मुलं होते. त्या बापाने असा निश्चय केला की एका मुलाला आता सैनिक करायचं आणि एकाला शेतकरी करायचं, एकाला जवान बनवायचं आणि एकाला किसान बनवायचं. आता मोठा भाऊ सैन्यामध्ये भरती झाला आणि लहाना भाऊ शेतकरी झाला. तेव्हा लहाना भाऊ शेतकरी झाला. आता मोठा भाऊ सैन्यामध्ये भरती झाला. 1-2 वर्ष गेली. मोठ्या भावाचं लग्न लावलं आणि त्या सैन्यामधल्या बापाला एक 3 वर्षाची मुलगी झाली. इकडं हा शेतकरी बाप शेतामध्ये कष्ट करत होता. त्याचा लहान मुलगा म्हणजे त्या मोठ्या भावाचा छोटा भाऊ यामध्ये शेतामध्ये कष्ट करत होता. दिन रात काबड कष्ट करून आपले पोट भरत होता आणि तो मोठा भाऊ तिथे सीमेवर लढत होता. आता काही दिवसांनी त्या पत्नी डिलिव्हरी करण्याकरता माहेरी गेली होती. आता त्याला छोटीशी मुलगी आली झाली. ती मुलगी आता 4-5 वर्षाची झाली आणि आता त्या मुलगी इकडून फोन करून सांगायची, बाबा व्हिडिओ कॉलवर ते बाबा बोलायचे, इकडून ती मुलगी बोलायची. आता त्या बाबाला 15 दिवसांनी सुट्टी मिळणार होती. बाबांनी रात्रीचा फोन केला, बाई मी घरी येतोय बर का, आईला नवीन साडी घेऊन येतोय, बापाला नवीन कपडे घेऊन येतोय, तुला ही छान फ्रॉक घेऊन येतो बर का, आणि तुला खायला खाऊही आणतो. ही गोष्ट ऐकतात त्या आईला वाटलं अरे आता आज दिवाळी आहे, उद्या माझा मुलगा भाऊबीजेला घरी येतोय. त्या आईला रात्रभर काही झोप आली नाही. आनंदाच्या भरात रात्रभर तिला झोप आली नाही. तो मुलगा म्हणला, आई सकाळच्या 11 एसटीनं मी घरी येतोय ग, फार दिवस झाले तुझ्या हातची मी पुरणपोळी खाल्ली नाही. सैन्यामध्ये भरती झाल्यापासून मला आज पहिल्यांदा सुट्टी मिळते. तू माझ्यासाठी पुरणपोळी बनवून ठेव. मी येतोय आई, माझ्यासाठी पुरणपोळी बनवून ठेव. त्या ऐकताच त्या आईला आसरू आले. ती आई रडू लागली. ती आई म्हणते, अरे इतक्या दिवसानं माझं बाळ घरी येतंय, माझं लेकरू घरी येतंय, तिथे तुझ्यासाठी पोळी बनवते. आईनं गोड बनवलं, मस्त छान त्याला जेवण बनवलं. आता मुलगा उद्या घरी येणार होता म्हणून मुलाला खरेदी केली. आईला नवीन साडी घेतली, बापाला सगळा घेतला आणि मुलीला छोटीशी फ्रॉक घेतली. ती 4-5 वर्षाची मुलगी व्हिडिओ कॉल करून त्या बाबासोबत बोलत होती. आता तो बाप उद्या येणार होता म्हणून सगळ्यांना आनंद झाला. बापाने सगळ्या गावात वार्ता पाठवली, आणि माझा मुलगा येतोय. सगळं गाव सगळं भेटलेलं आहे. दिवाळीचा सण आहे. आखीकडे लाइटिंग, आकाश कंदील, अख्ख्यांच्या घरासमोर तडा रांगोळी काढलेली आहे. सगळं केलेलं आहे. पण एकट्या सैनिकाच्या घरी ना रांगोळी आहे, ना तडा आहे, ना घराला लाइटिंग आहे. का एका मायेनं जाऊन विचाराच्या घराला विचारावं, आई का हो तुम्हाला नाही दिवाळी साजरी करायची? तेव्हा ती आई म्हणते, ही दिवाळी तर तुमची आहे, आमची दिवाळी तेव्हा होईल जेव्हा माझा मुलगा सैन्यावरून परत वापस येईल, तेव्हा आमची दिवाळी होईल. त्या आईचं उत्तर ऐकतात ती बाई रडायला लागली. ती म्हणते, खरंच एका सैनिकाच्या घराची अवस्था फार वाईट आहे. आता
आता तो मुलगा उद्या घरी येणार होता. सगळ्यांना आनंद झाला, सगळ्यांना दिवस उजाडला. रात्रीचा हा मुलगा अचानक अल्पा अतिरेकीने त्यांच्यावर हल्ला केला. सीमेवर त्यांना जायचं होतं. रात्रीचे 12 वाजले. त्या सैनिकांना धाडकन उठवण्यात आलं आणि ते सैनिक म्हणाले, ते कॅप्टन म्हणाले, उठा, आपल्यावर पाकिस्तानाने आक्रमण केले, आपल्याला आता लढण्याकरता जायचंय. सगळ्यांनी हत्यार हातामध्ये घेतलेले आहेत. आता सगळे लढतायत. आता लढता 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 हा सैनिक हा बाळू हा एक मुलगा तिथं शहीद झाला, त्या सीमेवरती शहीद झाला. आता आईला वाटलं, अरे माझा मुलगा येतोय. त्या आईला रात्रीच्या आळंना बरं झोप नाही लागली. आता कधी उद्याचे 11 वाजतील असं त्यांना वाटत होतं. 8 वाजल्यापासून सगळे त्यांची वाट पाहत होते. 8 वाजल्यापासून ते सगळे आवरून धावून सगळे रोडच्या कडेला असलेलं त्यांचं घर बाहेर बसून एसटीची वाट पाहत होते. अरे माझा बाळू 11 ते एसटीने येतोय. आता एसटी कधी येईल, घड्याचा काटा कधी पुढे सरकल असं त्यांना झालं होतं. आता घड्याचा काटा पुढे जात होता. तसं तिकडून एसटीचा आवाज येत होता. एसटीचा आवाज आला. सगळे बाहेर जाऊन उभे राहिले. अरे एसटी आली वाटतं. ती आई म्हणाली, अरे लवकर चला, मला बाळू आला असेल. तेव्हा ती आई ती एसटी जवळ आली आणि एसटीचा दरवाजा उघडला गेला. एक एक करून प्रवासी तिथून खाली उतरत होते. असे 45 प्रवासी तिथून खाली उतरले. पण त्याच्यातून यांचा बाळू काय खाली उतरला नाही. आई म्हणाली, अरे एवढे प्रवासी खाली उतरले पण माझा बाळू अजून उतरला नाही. थांबा, मी आत बघून आले. लांबचा प्रवास आहे ना, झोपला असेल. तेव्हा लांबचा प्रवास आहे, झोपला असेल, थांबा मी बघून आले. ती आई आहे बघा. ती आई एसटीत वर चढते, ती त्याच्या वर बघते, ती त्याच्या खाली बघते, मला बाळू कुठं झोपला तर नाही. तेव्हा तो बाप त्या आईला खाली वरतो. आई, अगं इकडे ये, मी तुला सांगतो. तेव्हा ते एसटीचा दरवाजा लागला गेला आणि एसटी पुढे निघून गेली. आणि ती आई म्हणते, अहो जे माझं मन चिंतन करतं ना, ते माझं वैरही करू शकत नाही एवढं. आणि ती आई आतुरतेने सकाळपासून वाट बघते, अहो मला बाळू या एसटीने येणार होता, अजून आला का नाही. बाळू आला नाही. भाऊ आणणार होते का ग, माझे वडील बाबा केव्हा येतील. तेव्हा ती आई म्हणते, थांब, येतील ग. दिवस निघून जात होता. 3 वाजले, 4 वाजले, एसटी तर काय आलीच नाही. पण गाव सजलेलं धजलेलं आहे. एक ॲम्ब्युलन्सचा आवाज त्या बाईच्या कानावर, त्या आईच्या कानावर आला. ती आई म्हणते, अहो काय झालं तर नसेल ना. रात्रभर आनंदाच्या भरात झोप नाही आली. आणि पहाटे डोळा लागला तर धूर माझ्या डोळ्यासमोर आला. माझ्या बाळाला बाळूला काही झालं तर नसेल ना. तेव्हा तो बाप म्हणतो, अगं आता काही वाईट चिंतन करू नको, मी आहे ना, काही होणार नाही. तेव्हा ती ॲम्ब्युलन्स त्यांच्या घरापुढे येऊन थांबली. ती आई म्हणते, आई त्या गाडीत काय ग, माझे बाबा आले का. तेव्हा ती आई म्हणते, नाही ग, थांब, पाहू आपण काय. त्या सगळ्यांच्या मनात असं रडू येत होतं. ती पेटी त्या 4 जवानांनी खाली काढली. ते 4 जवान खाली उतरून त्यांनी ती पेटी काढली आणि ती जशी पेटी खाली ठेवली तशी ते 4 जवान म्हणाले, तुमचा पती, तुमचा मुलगा आणि त्या छोट्याशा मुलीचा बाप आज देशाकरता शहीद झालाय. एवढी बातमी बस ऐकतात सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ती पत्नी डसा रडू लागली. ती आई टाव फोडून रडू लागली. का ती आई, हो त्या आईचं मन इतका प्रेमळ असतं तर त्या आईच्या मनापुढं काहीच नाही रे. ते बाप रडतो, ती आई रडते. त्या लहानची मुलगी म्हणते, आई या पेटीत काय आहे. माझे बाबा कुठे आहेत, माझे बाबा अजून आले का नाही. त्या सैनिकांनी ती पेटी उघडली. त्या मुलाचा चेहरा आईनं पाहिल्यावर ती आई असली टाव फोडून रडायला लागली. टाव फोडून डसा रडत होती. त्या पेटीवर रडत होती. अरे ती आई म्हणते, माझा मुलगा म्हणत होता, आई आलो ना तर तुझा आहे आणि गेलो तर धरणी मातेच आहे. अजिबात मी जर शहीद झालो ना, अजिबात रडायचं नाही. आणि तो दिवस आज उघडला. बाळा तू उद्या येणार होतास म्हणून आम्हाला रात्रीचा फोन केला आणि तू आज आमच्या समोर का रे आज असा आला. ती लहानची मुलगी म्हणते, आई माझे बाबा कुठे आहेत, माझे बाबा उठेच का नाही. तेव्हा ती आई म्हणते, ती आई आता सत्य सांगणं फार कठीण होतं. ती लहानची मुलगी 4-5
नवीन फ्रॉक कुठे आहे, मला खाऊ कुठे आहे. ती आई म्हणते अगं माझ्या बाबाकडे मला खाऊ घेणार होते, खाऊ घेऊन येणार होते, मग सांग ना बाबाला मला खाऊ द्यायला, मला माझी नवीन फ्रॉक घालायला. तेव्हा ती आई म्हणते अगं बाळा तुझे बाबा शहीद झाले. ती आई म्हणते शहीद, ती बाळ म्हणते शहीद. शहीद म्हणजे काय असतं ग आई, शहीद म्हणजे काय झाले बाबा, माझे बाबा कुठे गेले. तेव्हा ती आई म्हणते तुझे बाबा या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीकरता शहीद झाले. बस आता ती मुलगी रडायला लागली. लहानच्या मुलीला काय कळत रे, पण ती पण इतकी टाव करून रडत होती, माझे बाबा उठा ना काम. ती हळूहळू बाबाला उठवायची पण ते बाबा उठत नव्हते. ती लहानची मुलगी म्हणते बाबा सांगा ना माझ्या आईची साडी कुठे, माझ्या बाबाचा सदरा कुठे, माझ्या आजीची साडी कुठे. ते बाप उठला नाही, त्या बाबाला डोळे पण उघडले. आई सांग ना ग बाबाला उठायला सांग ना ग, मला मिठाई भरायला लाव ना ग. ते बाप ती आई म्हणते बाळा घरात चल रे, घरात चल. त्या लहानच्या मुलीला समजावणं फार कठीण होत. आता काही दिवस लोटले. त्या वीर पत्नी ती म्हणायची, माझे बाबा मला म्हणत होते, माझे बाबा मला नेहमी म्हणायचे बाळा देश सैनिकाच्या ते बाबा मला म्हणायचे बाळा मी तुला एखादं चांगलं स्थळ शोधतो, पण सैनिकाची लग्न करू नको, त्याच्याशी प्रपंच करून तुला फार अवघड जाईल, फार जड जाईल. पण त्या पत्नीने ऐकलं नाही. ती म्हणाली बाबा 50 वर्ष बाकीच्यांची प्रपंच करणं का वाघाचा प्रपंच केलं ना मला आनंद होईल. तेव्हा ती पत्नी म्हणाली असू दे, आता मी माझ्या मुलीला मोठं होऊन सैनिकच करणार आणि तिला सीमेवरती माझ्या बाबांचं माझ्या सासऱ्यांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता, माझ्या पतीचं स्वप्न पूर्ण करण्याकरता तिला सीमेवर पाठवणार, तिला फार मोठी करणार, शिकवणार. असं ते आईचं स्वप्न होतं. आता काही दिवस गेले. आता ती मुलगी हळूहळू मोठी झाली आणि त्या मुलीला लहानपणीची सगळी कहाणी आठवली. अरे माझे बाबा आधीच शहीद झाले ना, आता मीच बाबांचं स्वप्न पूर्ण करणार, या देशासाठी लढणार. बघा एका सैनिकाचं जीवन आणि त्या बापाचं मन फार प्रेमळ आहे. ए मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, अरे मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. हे मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. आणि त्यांना स्मरण करा की सीमेवर लढता लढताच शहीद झाले, घराचं तोंडही नाही बघितलं, घराला बघितलंही नाही, तसेच सीमेवर शहीद झाले. तसेच आपले बाबासाहेब बाबा तसेच सीमेवरती शहीद झाले. किती अवघड यांचं कुटुंब, किती अवघड त्यांची परिस्थिती. त्यांना घरी यायला ते घरी यायचे, सगळ्या घरच्यांना भेटायचे, पण एकदा सीमेवर गेले का 8-9 महिने त्यांना सुट्टी मिळत नव्हती. असेच काही दिवस लोटले. आता बघा बाप लेकीचं नातं तर इतकं गोड आहे. बाप जर लेकीचं शिक्षण करत असेल ना तर गावातली मंडळी लोक म्हणतात अरे कशाला तिला शिकवता रे, मोठी होऊन पगार द्यायला कोणाच्या घरी जाणार आहे, दुसऱ्याच्याच घरी जाणार आहे. तो बाप म्हणतो अरे माझी मुलगी किती जरी मोठी झाली ना ती माझ्यासाठी लहानच आहे. तो बाप म्हणतो तिला मी शिकवणार, तिच्या पायावर तिला मी उभं करणार. आणि बस बाप तिला पुढे शिकवत राहतो. आणि तीच मुलगी पुढे होऊन जर बापाचा हात सोडून
दुसऱ्याचा कोणाचा हात पकडत असेल ना, जर बापाचा हात सोडून जर दुसऱ्या कोणाचा हात पकडत असेल, तेव्हा तो बाप म्हणतो, आरण जिला रत्नासारखी जतन केली, सोन्यासारखी जतन केली, ती आज मला सोडून चालली, चिमणी माझी घरच्यातून उडून गेली. तो बाप रडतो, ती बाप रडतो, मंडप धरून बाप रडतो. आणि आईचं तर मन फार प्रेमळ आहे. आई कशी रडते? आईला काही आहे का? आई रडते पदराला धरून. ती आई ना, ती पदराला धरून रडते. ती आई म्हणते, आई माझी हरणी, अरे हरणी ना आज कळप सोडून गेली रे. जेव्हा कोणासाठी लहानपणापासून जतन केली होती, ती मला आज सोडून गेली. रत्नासारखी जतन केली, रत्नासारखी जतन केली, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली, ज्याची होती त्यानंच नेली, ज्याची होती त्यानंच नेली, चिमणी माझी उडून गेली. आई रडते पदराला धरून, आई रडते पदराला धरून, हरणी चालली कळप सोडून, हरणी चालली कळप सोडून, चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. आई रडते पदराला धरून, आई रडते पदराला धरून. तर बाप कसा रडतो? बाप रडतो मंडप धरून. बाप रडतो मंडप धरून, बाप रडतो मंडप धरून, हृदयातलं काय ग मला चाललं सोडून, हृदयातलं काय ग मला चाललं सोडून, चिमणी माझी हो, चिमणी माझी उडून गेली, ज्याची होती त्यानंच नेली. बघा तो बाप म्हणतो, ज्याची होती ना शेवटी त्यानंच नेली. आज घरच्यातली चिमणी उडून गेली. बाप लेकीचं नाव इतकं गोड आहे का? एक बाप लेकीसाठी, आपल्या लेकीसाठी वैकुंठावर खाली येऊ शकतो, हे आमच्या तुकोबारायांनी सिद्ध केलंय. बघा तुकोबाराय पहिल्यांदा खाली आले ते म्हणजे आपले शिष्य निळोबारायांसाठी. आता तुम्हाला तुकोबारायांचे छोटासा दृष्टांत सांगून जाईल. तुकोबाराय पहिल्यांदा खाली आले ते म्हणजे निळोबारायांसाठी, आणि दुसऱ्यांदा खाली आले ते म्हणजे संताजी महाराज दास यांच्यासाठी. तिसऱ्यांदा खाली कशासाठी आले तर बघा, आपली मुलगी भागीरथीबाई यांच्यासाठी देऊची माळी दररोज मारण घेऊन गावामध्ये विकायला यायची. आणि बाबांनी केलेलं दररोजचं कीर्तन, झालेलं दररोजचं कीर्तन त्या भागीरथीबाईंना येऊन सांगायची. भागीरथीबाई त्या कीर्तन त्या माळीनबाईंच्या तोंडातून ऐकत असे. असे 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, 5 दिवस गेले. भागीरथीबाई आतुरतेनं माळीन मावशींची वाट पाहत होत्या. भागीरथीबाई म्हणाल्या, अहो काय झालं माळीनबाई, 5-6 दिवस झाल्याहून आल्याच नाही. असाच विचार डोक्यामध्ये करत असताना तिकडून माळीन मावशी येताना दिसल्या. माळीन मावशी त्यांच्या घरापुढे येऊन थांबल्या आणि भागीरथीबाईंनी विचारलं, का हो इतक्या दिवस कुठे होता? 4-5 दिवस माझ्या बाबांनी केलेलं कीर्तन माझं ऐकायचं राहिलं. त्यावेळेस ते ऐकतात माळीन मावशी रडू लागल्या. भागीरथीबाई म्हणतात, तुम्ही का रडता? त्यावेळेस माळीन मावशी म्हणतात, मी 6 दिवस नेण्याचं कारण आणि या ठिकाणी येऊन रडण्याचं कारण एकच आहे. तुमचे बाबा तुम्हाला सोडून सदैव वैकुंठाला गेले, सदैव वैकुंठाला गेले. ते ऐकतात. भागीरथीबाईंच्या पायाखाली जमीन सरकली. भागीरथीबाई जगाचा रडू लागल्या. भागीरथीबाई म्हणाल्या, माझे बाबा मला बिना विचारता, मला बिना सांगता वैकुंठाला गेलेच कसे? आता जोपर्यंत मला माझे बाबा भेटत नाही ना, तोपर्यंत मी अन्नाचा कणही खाणार नाही आणि पाण्याचा थेंबही पिणार नाही. आता भागीरथीबाईंनी अन्न सोडले, पाणी सोडले आणि तुकोबारांना धावा करू लागल्या. भागीरथी करी धावा, बाबा गेले कोण्या गावा. भागीरथीबाई धावा करतात आणि
आणि भागीरथी बाई म्हणतात माझे बाबा कोणत्या गावाला गेलेत. आता हे सगळे वैकुंठाहून तुकोबाराय पाहत होते. तुकोबारायवरून सगळं पाहत होते. तुकोबाराय म्हणले अरे माझी मुलगी माझ्यासाठी फुकते आणि मी जर गेलो नाही तर ती अन्नाचं कणही खाणार नाही आणि पाण्याचं थेंबही पिणार नाही. त्यावेळेस तुकोबाराय गेले देवाकडे. देवाला म्हणाले देवा आता मला खाली जाऊन दे. कशासाठी देव म्हणाले आता कशासाठी जायचंय, आधी 2 वेळेस जाऊन आला, आता तिसऱ्यांदा कशासाठी जायचंय. तो तुकोबाराय म्हणले जाऊन द्या, पोटची लेक आहे, मी जर गेलो नाही ना तर ती अन्नाचं कणही खाणार नाही आणि पाण्याचं थेंबही पिणार नाही, मला जावंच लागणार. देव म्हणाला अरे जो वैकुंठ देतो ना तो काही खाली जात नाही, तरी तुम्ही आधी 2 वेळेस जाऊन आलात, आता तिसऱ्यांदा कशासाठी जायचंय. देव आता तुकोबाराय म्हणाले जाऊन द्या, परत जाणार नाही. तुकोबाराय म्हणाले आता जाणार नाही परत, यावेळेस फक्त जाऊन द्या, परत काय जात नाही. तेव्हा देवाने परवानगी दिली आणि तुकोबाराय खाली आले. भागीरथी बाईंच्या दारात येऊन उभे राहिले. भागीरथी बाई एका कोपऱ्यात रडत होत्या. भागीरथी बाई मान खाली घालून रडत होत्या. तेव्हा तुकोबारायने दारातून आवाज दिला भागीरथी बाई उठा, भागीरथी बाई उठा, भागीरथी बाई उठा. अशा 3 वेळेस आवाज दिला. पण भागीरथी बाई म्हणाल्या अरे माझे बाबा तर मला वैकुंठाला गेलेत, मला सोडून गेलेत, मग माझे बाबा इथे येऊच कशी शकतात. मला भास होतोय माझे बाबा मला वैकुंठाहून भेटायला येणारच नाही, मला भास होतोय. तेव्हा भागीरथी बाई म्हणाल्या मला भास होतोय. तेव्हा भागीरथी बाई उठल्या नाही. तुकोबाराय त्यांच्या जवळ आले. तुकोबारायांनी कडकडून बाईला मुलीला मिठी मारली आणि बापाचा स्पर्श लेकीला होता. लेक धडकडून उठली आणि भागीरथी बाई रडू लागल्या. भागीरथी बाई म्हणाल्या बाबा तुम्ही तर वैकुंठाला गेले होते ना, मला भेटण्याकरता इथं कशासाठी आले. तेव्हा भागीरथी बाई तर तुकोबाराय म्हणतात मी जर नसतो ना आलो तर तुम्ही अन्नाचा कणही खाल्ला नसता, पाण्याचा थेंबही पिला नसता, मला तुमच्यासाठी यावंच लागलं. बघा आता तुकोबाराय आपल्या मुलीसाठी खाली आले आणि भागीरथी बाईंना म्हणाले बोला आता तुमची काय इच्छा आहे. ती भागीरथी बाई म्हणाले बाबा तुम्ही माझ्यासाठी वैकुंठाहून खाली आले ना, हीच माझ्यासाठी फार मोठी इच्छा आहे. त्यावेळेस तुकोबाराय आता ती लेक म्हणते माझी छोटीशी इच्छा आहे, मला तेव्हा ती लेक म्हणते बाबा तुम्ही माझ्या हातची 2 घास खाऊन जाता का. तेव्हा तो बाप म्हणाला हो तुझ्या इच्छाच पूर्ण करायला मी इथं आलोय, बोल आण लवकर मला जेवायला, मला परत लवकर व्हायचंय, मला वेळ नाही. तेव्हा तुकोबाराय स्वयंपाकघरात बसले आणि स्वयंपाकघरात भागीरथी बाई गेल्या आणि सगळे डबे टाकू लागल्या. एकाही डब्यात त्यांना अन्नाचा कण भेटला नाही, एकाही डब्यात त्यांना अन्नाचा कण भेटला नाही. आणि एवढी गरीब परिस्थिती भागीरथी बाईंची होती. तुकोबाराय तर इतके मोठे महाराज होते, तुकोबाराय संत होते, तरी त्यांच्या घरात इतकी गरिबी होती. बघा आता आपल्या घरात सगळ्यांच्या घरी एक ना एक काहीतरी खाण्याचं एक ना एक वस्तू असते, ती म्हणजे शेवया. आपल्या प्रत्येकाच्या घरात थोड्या ना का होईना शेवया असतातच. तशाच शेवया त्या भागीरथी बाईंच्या घरात होत्या. त्याला पोट माळ्यावर एक डबा दिसला. तो डबा त्यांना खाली घेतला आणि तो डबा खाली घेतला तेव्हा त्या डब्यात त्यांना शेवया दिसल्या. भागीरथी बाईंना थोडं बरं वाटलं. त्या शेवया त्यांनी वेळल्या आणि तुकोबारायांना खायला वाढल्या. तुकोबारायांनी तोंडाची घास घेतला. आता तुकोबाराय खाऊ लागले. तेवढ्यातच भागीरथी बाईंनी हुंदका दिला. आता तुकोबाराय म्हणतात आता काय झालं. तेव्हा भागीरथी बाई म्हणतात बाबा मी माझ्यासाठी वैकुंठाहून खाली आले ना, पण तुमच्या भातावर टाकायला माझ्याकडे दूधही नाही. अरे त्या तुकोबारायांचा अधिकार इतका मोठा होता ना, त्यांना जर तुकोबाराम महाराजांचं नाव घेतलं ना तरी ते यमाला थरकाप फुटायचा. तुकाराम तुकाराम नाव घेता काते यम, तुकाराम तुकाराम नाव घेता काते यम. तुकोबारायांचा अधिकार इतका मोठा आहे, त्यांचं जरी नाव जरी घेतलं ना तर त्या यमाला थरकाप सुटायचा. एवढा मोठा तुकोबारायांचा अधिकार आहे, तरी त्यांच्या घरात इतकी गरीब परिस्थिती. शेणाने सारवलं त्यांचं घर, छोटीशी त्यांची झोपडी होती. सगळं आता तुकोबाराय म्हणाले असू द्या तुमचे काय इच्छा आहेत तेवढे सांगा फक्त,
तेव्हा त्या भागीचे म्हणाले माझी एक इच्छा आहे बाबा, तुमच्या भातावर टाकायला दूध आणा. तेव्हा ते बाप म्हणाले बस एवढंच ना. तुकोबाराय जेव्हा ताटावरून उठले आणि जवळच एक वेलेश्वराचं मंदिर होतं. तांबे एक हातात काहीतरी घेऊन गेले. तिथं वेलेश्वराचं पूजन केलं आणि नंदीचं काढलं. वेलेश्वरा ते पूजिले, वेलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, ओ दूध नंदीचे काढिले. बघा त्या वेलेश्वराचं पूजन केलं आणि नंदीला उठवलं आणि त्या नंदीचं दूध काढलं. आणि तुकोबारायांचा अधिकार इतका मोठा, त्या नंदीचं दूध काढलं. नंदीचं ही काही सोपी गोष्ट नाही. इतका मोठा अधिकार आमच्या तुकोबारायांचा आहे. आणि संतांच्या संगतीमध्ये इतकी महान शक्ती आहे की संतांची संगत केल्यानं आपलं जन्म आणि मरण चुकू शकतं. जसं आपल्या मीराबाई चुकलं होतं, तसं मीराबाई एका राजघराण्याच्या एका राजकन्या होत्या ना, तसं त्यांना एक आवड होती कृष्णाचं भजन करायचं. त्या दिवस रात कृष्णाचं भजन करत असायचा. हातात टिकल्या, गळ्यात विणा आणि पायात घुंगरू बांधून गल्लोगल्ली नाचत फिरायच्या. कृष्णाचं भजन करीत गल्लोगल्ली नाचत फिरायच्या. हे काही त्या राजघराण्यालाही सोबत नव्हतं आणि राजकुळालाही सोबत नव्हतं. त्यावेळेस एक दिवस त्या राजाला राग आला आणि राजा म्हणाला, अरे त्याने त्याच्या पत्नीला बोलवलं, राणीला बोलवलं. तर राणीला म्हणाला, हे बघ हा विषयाचा ग्लास कोणाला दे तर मीराबाईला दे आणि तिला म्हणावा एक तर हा विषयाचा ग्लास घे, नाहीतर पायात घुंगरू बांधायचं सोडून दे. तुला जे पटेल ते कर. एक तर विषयाचा ग्लास घे तर पायात घुंगरू बांधायचं सोड. तेव्हा ती राणी मीराबाईंकडे जातात आणि मीराबाईंना म्हणतात, हा ग्लास राजाजींनी पाठवलाय. हा ग्लास तुम्ही, हा विषयाचा ग्लास एकतर घ्या, नाही तर पायात घुंगरू बांधायचं नाचायचं सोडा. तेव्हा तेव्हा मीराबाईंनी तो विषयाचा ग्लास घेतला. विषयाचा ग्लास घटा पिऊ लागल्या. त्यांच्या केसालाही धक्का लागला नाही. त्यांच्या केसालाही धक्का लागला नाही. का? इतकी शक्ती संतांच्या संगतीमध्ये होती. विषयाचा ग्लास घेऊनच मीराबाईंच्या केसाला धक्का लागला नाही. म्हणजे इतकी मोठी ताकद आपल्या संतांच्या संगतीमध्ये आहे. विश्व का प्याला रानाजीने भेजा, विश्व का प्याला रानाजीने भेजा, पीवत पीवत मी रहाती रे, पीवत पीवत मी रहाती रे, पळवून बांधणी रनाची रे, पळवून बांधणी रनाची रे, पळवून बांधणी रनाची रे. तुमच्या ग्लास घेऊनही ते मीराबाईंच्या केसाला धक्का लागला नाही. पण मीराबाईंनी काही संतांची संगत सोडली नाही, तरीही त्या संतांची संगत करत राहिल्या. तशीच आपण संतांची संगत करा, म्हणजे आपलं जन्म आणि मरण चुकू शकतं. बघा, तेव्हा आईवडिलांची करा आणि संगत संतांची करा. जोपर्यंत बाप आपल्या घरात आहे ना, तोपर्यंत बाप आपल्या घरात आहे, तोपर्यंत आपल्या बापाची सेवा करा, त्या बापाला जपा. मला थोडस पाणी दे. आता बाप नातू म्हणतो या बाबाला काही काम नाही. तो नातू म्हणतो अरे बाळाला काही काम नाही, बाबाला काही काम नाही. बाबा सारखे मला आवाज येत असतात, जाऊन दे तिकडे, बाबा मला वेळ नाही. तो मुलगा म्हणतो बाबा मला वेळ नाही. नातीला आवाज येतो, नात म्हणते बाबा मला वेळ नाही. मुलाला आवाज येतो, मुलगा म्हणतो बाबा मला वेळ नाही. तो एकटाच बाप अंगणात बसून आवाज देत असतो घरातल्यांना. एकालाही त्याला आवाज द्यायला टाइम नसतो. आणि एकदा की आपल्या जीवनातून आपले वडील निघून गेले, मग आपण हाका मारतो, मग आपण रडतो, बाबा कशाला सोडून गेले. आणि जोपर्यंत बाबा घरात होते तोपर्यंत त्यांची सेवा केली नाही. आता बाबा निघून गेले तर बाबाला हाका मारतो, बाबा तुम्ही कशाला सोडून गेले. म्हणून सांगते जोपर्यंत बाबा आपल्या घरात तोपर्यंत त्यांची सेवा करा. एकदा की आपल्या जीवनातून आपले वडील निघून गेले, त्या बापाला आपल्या जगामध्ये कोणी नाही. एकदा की आपल्या जीवनातून आपले वडील निघून गेले तर बापांच्या जगामध्ये कोणीच नाही. बघा, एक जवान सीमेवर लढता शहीद होतो. त्या
त्या मातृभूमीसाठी शहीद होतो, आपले प्राण पणालाही लावतो. बघा, देश आपला जवान आणि आपला किसान यांच्यामध्ये काहीच फरक नाहीये. त्या जवानाचा नारा किसानाला दिला आणि किसानाचा नारा त्या जवानाला दिलाय. सीमेवरती लढतो आमचा जय जवान, उन्हात तळतो पावसात भिजतो जय किसान. सीमेवरती लढतो आमचा जय जवान, उन्हात तळतो पावसात भिजतो जय किसान. बघा, सीमेवर लढतो तो जवान आणि उन्हात मातीत भिजतो तो म्हणजे किसान. आता ऋतू कोणता चालू आहे? आता थंडीचा ऋतू चालू आहे. बघा, आपण घरामध्ये आपल्याला जर गाणं वाजलं ना तर आपण 2-2 ब्लँकेट घेऊन रात्रीचं झोपतो. पण त्या शेतकऱ्याचं काय? ते शेतकरी रात्रीचं पाणी भरायला लाईट आली का पाणी भरायला वावरात जायचं. थंडीच्या कडकड्यात थंडी सोसत ते पर गारा सोसत तो तिथं काम करत असतो आणि अन्न पिकवतो, आपल्या सर्वांचं पोट भरतो. आणि मग तो जवान तिथं बर्फात चलून तो बर्फात काय करत असतो? ते सीमेवरचं रक्षण करत असतो. त्याला वाटतं, अरे या आपल्या देशात जेवढे कुटुंब आहेत ना तेवढा एकावर हे संकट आलं नाही पाहिजे. त्या जवानाचं मन असतं, काय वाटतं की आपल्या देशावर संकट आलं नाही पाहिजे. आता या जवानांची वीर पत्नी त्यांना माझा कोटी वंदन. कारण एका बाकीला त्यांचे संसार करण्याचे एका जवानाचा संसार करणं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे. कारण 1 वर्षापूर्वीचे जवान आपल्याला सोडून गेले, तरीही त्या एकट्याच राहिल्या. आता बघा, जवान आपल्या सीमेवरती लढत होता तेव्हा ते ज्योती जीवन जगले, ते देशासाठी लढले. बघा, त्यांनी पण त्याग केला आपल्या संसाराचा, त्याग केला आपल्या सुखी संसारासाठी त्याग केला आपल्या. तो म्हणाला, जाऊन दे ते आपलं घर काय नाही, आपल्या त्या देशाची सेवा करायची. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. ज्योती समजीवन जगले ते देशासाठी लढले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. ते अमर हुतात्मे झाले. ते अमर हुतात्मे झाले. बघा, आता अशीच घटना या बाबासाहेबांसोबत झाली. हे बाबासाहेब सीमेवर लढत असताना ते तिथे सीमेवरती शहीद झाले. बघा, आता अशीच घटना. तो दिवस होता 21 नोव्हेंबर 2000 साली. ते मणिपूरच्या सीमेवर जात असताना मध्येच घनदाट जंगल होता. त्या जंगलामध्ये घनदाट वळण होतं आणि त्या वळणाला फार मोठं झुडूप होतं आणि त्या झुडपामध्ये ते अल्फा अतिरेकी लपून बसले होते. त्यांनी इकडून जशी गाडी वळणावर आली म्हणजे यांनी अतिरेकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांच्या पायामध्ये गोळी लागली. आता यांनी वाहन शिताफीने चालवलं, वाहन जोरात चालवलं, तरीही वाहन जोरात चालत असताना त्यांना इकडून सैनिक हे अल्फा अतिरेकी त्यांच्यावर गोळ्या झाडत होते. पुढे जाऊन गाडी थांबली आणि आपले जवान आणि या अल्फा अतिरेक्यांमध्ये जोरदार चकमक झाली. आणि या हल्ल्यामध्ये अतिरेकी पळून गणे यशस्वी झाले. बाबासाहेब व इतर 3 जवान यामध्ये गंभीर जखमी झाले होते. अशा अवस्थेत त्या सर्वांना गुवाहाटीच्या दवाखान्याकडे नेण्यात आले. तोपर्यंत ते अधिकाऱ्यांशी चांगले गप्पा मारत होते. हेलिकॉप्टर मध्ये बसले आणि त्या अधिकाऱ्यांची छान गप्पा मारत होते, बोलत चालले होते. आता परंतु त्यांचा रक्तस्राव जास्त झाल्यामुळे 2-4 गोळ्या अंगावर लागल्यामुळे त्यांचा रक्तस्राव जास्त झाला.
रक्त जोरजोरात वाहू लागलं. आता त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. हेलिकॉप्टर खाली उतरेपर्यंत त्यांच्या उपचारापूर्वीच प्राणज्योत माळवली. त्यांच्या श्वासोच्छवासाची गती कमी झाली आणि त्यांची प्राणज्योत माळवली. अखेर त्यांना वीरगती प्राप्त झाली. सीमेमध्ये शहीद होण्याच्या आधी 4 वर्षाच्या आधी बाबासाहेबांनी यांनी हैदराबाद, आग्रा, उस्मानाबाद आणि आसाम या ठिकाणी यशस्वी कामगिरी केली होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण हे पारनेरच्या इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये होऊन ते सैन्यामध्ये भरती झाले होते. 1999 ला विवाह बंधनात अडकून त्यांच्यावर ते कुटुंबाची जबाबदारी घेतली होती. परंतु अकाल निधनामुळे त्यांचे आई वडील, पत्नी, 2 भाऊ यांसह संपूर्ण परिवार व परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. संपूर्ण कावरे परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आजही त्यांच्या आठवणीने हृदय भरून येतं. त्यांचे बंधू अशोक कावरे व परिवार आजही 24 वर्षापासून त्यांच्या आठवणींना उजाळा देत पुण्यस्मरण दिवस साजरा करत आहे. शहीद जवान बाबासाहेब कावरे प्रतिष्ठाच्या माध्यमातून यांचे आयोजन करण्यात येते. असो काळानुरूप दुःख हलका होत जातं, पण आठवणी मात्र मनामध्ये येत राहतात. आपलं कार्य कर्तृत्वाने अजरामर होण्याचे भाग्य हे आपल्या वीर जवानांच्या नशिबीत येते. असे वीर जवान बाबासाहेब कावरे म्हणजे माझे बाबा. यांना माझी संस्था, संगमनेर येथील माझी संस्था, आमची संस्था हरिभक्त पारायण वैकुंठवासी मुलींची वारकरी शिक्षण संस्था या संस्थेतील सर्व मुलींच्या वतीने व माझ्या तामखडी परिवाराच्या वतीने मी पुण्यस्मरण दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आता या प्रवचन सेवेदरम्यान माझ्याकडून जर काही चुकीचे शब्द गेले असेल तर ते मला परत द्या आणि जे चांगले उपयोगी शब्द आहेत ते तुम्हाला तुमच्याकडे ठेवा. मी आज या ठिकाणी जी प्रवचन रूपी सेवा त्यांच्या कृपाआशीर्वादाने केली ते म्हणजे माझे गुरुवर्य महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त पारायण अनिताताई रावसाहेब जाधव यांच्या चरणी ही सेवा आजची झालेली सेवा त्यांच्या चरणी आणि विठ्ठल चरणी अर्पण करते. आणि त्यांनी मला आज या ठिकाणी मला जे प्रवचन रूपी सेवेची संधी दिली ते म्हणजे माझे बाबा अशोक बाबा कावरे आणि संजय बाबा कावरे यांनी मला या ठिकाणी प्रवचन करण्याची सेवा दिली. मी यांचे मनापासून ऋण व्यक्त करते आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देते. आता भजन करा. विठ्ठल 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 कुंडली कवरली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की